नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. लोणी काळभोर माळीमळा शाखेच्या वतीनं व लहुजी शक्तीसेना यांच्या वतीनं साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा कार्यक्रम लहुजी शक्तीसेना शाखा लोणी काळभोर यांच्या वतीनं माळीमळा महात्मा फुले नगर या ठिकाणी सोमवार दिनांक 19 ऑगस्ट 2024, रविवार दिनांक 18 ऑगस्ट 2024 असा 2 दिवस साजरा करण्यात आला. रविवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करून विश्वराज हॉस्पिटल यांच्यामार्फत सर्व रोगनिदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या सर्व रोगनिदान शिबिराचे उद्घाटन लोणी काळभोर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच राजेंद्र काळभोर व उद्योजक कानिफनाथ जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आले. या ठिकाणी विश्वराज हॉस्पिटल यांचे सर्व कर्मचारी यांचं स्वागत करण्यात आलं. दुसऱ्या दिवशी या ठिकाणी दुपारी महापुरुषांच्या प्रतिमांची भव्य अशी रथयात्रेद्वारे मिरवणूक काढून जनजागृती व प्रबोधन करण्यात आलं. यावेळी कळंब धाराशिव मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार कैलासदादा घाडगे पाटील, पाथर्डी गावचे माजी सरपंच आश्रुबाद राजाराम धेले, SPJ प्रोसेसचे शरद सावंत, जगदंब प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंडित देशमुख, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण जगताप, लहुजी शक्तीसेनाचे अध्यक्ष दीपक लोखंडे, कार्याध्यक्ष स्वप्नील शिंदे, उपाध्यक्ष उद्धव काळुंखे, सचिव दत्ता कवळे, खजिनदार निशांत कांबळे, खजिनदार विशाल सहाणे, उपकार्य अध्यक्ष महेश कांबळे, सोशल मीडिया प्रमुख श्रेयस धेले, मंगेश कांबळे, ओंकार कांबळे, कैलास धेले हे उपस्थित होते. आज दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10 वाजता महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने उपस्थित मान्यवरांमध्ये संघटनेचे संघटक राहुल आश्रुबा धेले यांनी कार्यक्रमाचं नियोजन केलं व उपस्थितांना मार्गदर्शन केलं. यावेळी शंकर वाघमारे, उमेश मचाले, सहसचिव समाधान गायकवाड यांनी आपली मनोगत व्यक्त केली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, लहुजी वस्ताद, साळवे व सर्व महापुरुषांच्या विचारांवर आधारित महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक चंदन कांबळे यांच्या गीत गायनाचा सांस्कृतिक कार्यक्रम रात्री 2 वाजेपर्यंत मनसोक्त साजरा करण्यात आला. यावेळी शेकडोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. या कार्यक्रमाला लहुजी शक्तीसेना विष्णुभाऊ कसबे, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हे उपस्थित होते. त्यांनी या कार्यक्रमावेळी आपलं मनोगत व्यक्त करत असताना मातंग समाजाला मिळालेल्या विविध मागण्यांचा लहुजी शक्तीसेनेच्या पाठपुराव्याने लाभ भेटला याबद्दल आपले विचार व्यक्त केले. यावेळी बोलताना असे म्हणाले की अनुसूचित जातीच्या वर्गीकरणाला काही आपल्या जातीतील भावंडांचा विरोध होत आहे. हे मातंग समाजाच्या दृष्टीने अन्यायकारक असून मातंग समाजाला अनुसूचित जातीच्या वर्गीकरणातील आपली वेगळी भाकर मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे. यामुळेच येणाऱ्या 21 ऑगस्ट रोजी पुकारलेल्या देशव्यापी बंदचा विरोध करून मातंग समाजाचे सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण वर्गीकरणाच्या निकालाच्या निर्णयाचे स्वागत करून 21 ऑगस्ट रोजी याचा आनंद उत्सव जल्लोषी साजरा करावा. त्याचबरोबर चंदन कांबळे यांनी तमाम जमलेल्या शेकडो लोकांच्या जनसमुदायाचा आपल्या गीत गायनाने आनंद द्विगुणित केला व अगदी 2 वाजल्यानंतर या कार्यक्रमाची सांगता होत असताना उपस्थित मान्यवरांमध्ये लहुजी शक्तीसेनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष विजय सकट, सरचिटणीस आकाश मात्रे, राज्य सोशल मीडिया प्रमुख नितीन दोडके, अनिकेत हजारे, नितीन भाऊ वायदंडे, भाऊ कसबे, लोणी काळभोर विविध विकास कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन संजय भालेराव,
उद्योजक पृथ्वीराज पवार, सामाजिक कार्यकर्ते सयाजी पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार सरचिटणीस श्रीकांत शेलार तसेच सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण जगताप यांनी उपस्थिती दर्शवली। या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी लहुजी शक्तीसेना यांच्या कार्यकर्त्यांनी लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शिवाजीराव अडसूळ, भैरवनाथ जाधव, प्रीतम गालफाडे, महेश चांदणे, महेश साठे, सौदागर आलाट, शुभम मोरे, सुमित हजारे, अर्जुन थोरात, भाऊसाहेब उगले, प्रमोद अंकुश, बबन शिंदे, ऋषिकेश वैरागे, अजय मोरे यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले। अशा पद्धतीनं जयंती 2 दिवसामध्ये अतिशय आनंदी उत्साहामध्ये साजरी करण्यात आली।
समाजाची तळमळ प्रगतीचा वाटा आहे, समाजाची तळमळ हा प्रगतीचा वाटा आहे, पण रक्त आमचं तळमळतं, रक्त आमचं खवळतं, पण कुठंतरी टोचणारा काटा आहे. समाजाची तळमळ हा प्रगतीचा वाटा आहे, रक्त आमचं खवळतं, कुठंतरी टोचणारा काटा आहे. आणि रक्त आमचं खवळतं, कुठंतरी टोचणारा काटा आहे. आणि आज मागाची कॉलर टाईट आहे, कारण त्यामध्ये विष्णू भाऊंचा पूर्ण वाटा आहे. विष्णू भाऊचा त्यामध्ये खूप मोठा वाटा आहे. आता काय होतंय, नवीन गाणं मी आजच लिहिलं, मी गाणं सादर करणार. पहिल्यांदा तुमच्या समोर गातो काय शिकलो सवरलो होता आमचं भाग नाही कोण. होय मामले हो, शिकलो सवरलो आमचं भाग नाही कोण. दोन दोन गाड्या आम्हाला हातात आई फोन. अरे शिकलो सवरलो आम्ही आता भाग नाही कोण. अरे दोन दोन गाड्या आमच्या हातात आई फोन. तावरे मंडप यांच्याकडून या ठिकाणी तावरे मंडप. वा वा वा, क्या बात आहे. पण मला काय म्हणायचं, लहूजीच रक्त कुणाला का गटना. अरे लहूजीच रक्त, ही लहूजीच रक्त कुणाला का गटना. पण ही मागाची पोरं हो आमची माग हात. मोठी झेप घ्यायची आपली मोठी. आताच काय बोलले विष्णू भाऊंनी, काय सांगितलं तू, IPS अधिकारी आपला पाहिजे, कमिशनर आपला पाहिजे. म्हणून आता कुठपर्यंत आलोय आपण, मधल्या स्टेप पर्यंत आलोय. अरे जीनच्या पॅन्टीमध्ये आमच्या झप्पाक आमच्या पोरी. बघा जीनच्या पॅन्टीमध्ये झप्पाक आमच्या पोरी. आणि AC मध्ये राहून एक एक पडली गोरी. हितपर्यंत आलो आपण. भाऊंची मत आहे की तिथपर्यंत जायला पाहिजे. आता हितपर्यंत आलो आपण, AC पर्यंत आलो. पण भाऊंचं मत काय, भाऊंचं मत म्हणजे सगळ्या जगाचं मत आहे की आपण पण त्या लेवलला पाहिजे. आता कुठपर्यंत आलो आपण, की जीनच्या पॅन्टीमध्ये झप्पाक आपल्या पोरी. आणि AC मध्ये राहून एक एक पडली गोरी.
जातीय पार्लरला ती साध सुद नटना. हा पहिलं नव्हतं काही, आता झालं. जातीय पार्लरला साध सुद नटना आणि मागाची ही पोरं आमची माग हात. पैसे द्यावे लागतात साऊंडवाला, पण साऊंडवाला मला पैसे प्रत्येक कार्यक्रमाला देतो आणि त्यातली एक बात पटली. लोणी काळभोर प्रतिनिधी रवींद्र भंडारे. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.